सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सन्माननीय अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर मी मगाशी दिलेलं आहे। मगाशी सन्माननीय सदस्य संजय गायकवाड साहेबांनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी काल मुंबई पोलीस आयुक्तांकडे जाऊन जे काही त्यांचं म्हणणं दिलेलं आहे, जो काही जबाब दिलेला आहे, जे काही त्यांना म्हणायचं होतं ते म्हटलेले आहेत, ते सगळं रेकॉर्डवर घेतलं जाईल हे मी सांगितलेलं आहे। आता सन्माननीय राम कदम साहेब म्हणतात की दिशा सालियन केसचा आणि सुशांत सिंग राजपूत केसचा याच्यामध्ये संदर्भ आहे किंवा याच्यामध्ये संबंध आहे, तर या बाबतीत सुद्धा मी सन्माननीय राम कदम साहेबांना सांगू इच्छितो, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। हे सरकार जो कुणी कुठल्याही प्रकरणाशी नानाभाऊंना म्हणजे 5 वर्षापूर्वीचं असं काही नाही, 5 वर्षापूर्वी एखादी गोष्ट पुढे आली नसेल ती आज पुढे आली असेल म्हणून काही ती 5 वर्षापूर्वी दडून राहिली तशी दडून ठेवण्यात अर्थ नाही। मी कोणाची बाजू घेऊन बोलतोय असं नाही। त्या बिचाऱ्या मुलीचे ते वडील आहेत, शेवटी आपली मुलगी गेल्याचं दुःख प्रत्येक मातापित्याला असतं, त्या भावनेतनं ते वडील एक आपल्या मुलीसाठी एक मिनिट आपल्या मुलीसाठी ते बिचारे न्याय मागतायत। त्यामुळे त्यांना जे काय म्हणायचं असेल ते त्यांचं ऐकून घेतलं जाईल, रेकॉर्डवर घेतलं जाईल आणि ज्या काही यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचा तपास करतायत त्या यंत्रणांच्या समोर ते निश्चितपणाने सगळ्या गोष्टी आणल्या जातील। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राम कदम यांनी प्रचंड ड्रामटायझेशन करून अनेक गोष्टी सांगितल्या। मुख्य ते गोष्ट सांगायलाच विसरले, रेकॉर्डवर चुकीच्या गोष्टी जायला नकोत। 3 वर्षापासून आता मंत्री महोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल, पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येतं, केंद्र सरकारकडे सीबीआय आहे। सीबीआयनी सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले 3 वर्ष चौकशी केलेली आहे। 3 वर्ष चौकशी केल्याच्या नंतर 2 दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला, त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे। मग असं असताना सुद्धा आपण सीबीआयला अंडरमाइन करतोय का? म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाहीये का? आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआयला अंडरमाइन होऊ नये, सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे। आता दुसरा विषय वारंवार उद्धव ठाकरे सरकार हे असं करून आमच्या नेत्यांना जर बदनाम करण्यात येणार असेल आणि कुठेही काही चुकीचं असेल, माझे अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे की ते काढल्यानं काढून टाकण्यात यावं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने दिलेला आहे। मी आता काय उल्लेख केला आपण रेकॉर्ड काढून बघा। सन्माननीय सदस्य राम कदम साहेब काय म्हणतायत, दिशा सालियनच्या केसमध्ये तिच्या वडिलांनी पोलिसांकडे जी अधिकची माहिती दिली त्या माहितीचा संदर्भ त्या केसशी संबंधित आहे, त्यामुळे त्याचं इंटरलिंकिंग आहे का? मी एवढं स्पष्टपणे सांगण्याचं कारण की उद्धव ठाकरे सरकारमध्ये सुद्धा मी 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री होतो, त्यामुळे थोडीशी मला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना संधी मिळाली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं त्यावेळी कोणावर अन्याय करायचा नाही, माता भगिनींवर तर बिलकुल अन्याय करायचा नाही। त्यामुळे आम्हाला ती शिकवण आजही आहे। त्याचा आधार घेऊन फक्त मी सांगतोय की या प्रकरणामध्ये सीबीआयला चॅलेंज करायचा राज्य सरकारचा बिलकुल विषय नाही, सीबीआयला की कुठं सीबीआय ओव्हररूल करायचा बिलकुल विषय नाही। ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या गोष्टी मी मगाशी म्हटलं एक पिता म्हणून तिच्या वडिलांनी मांडलेल्या आहेत। कुणालाही 5 वर्षापूर्वीचं दुःख हे काय दुःख नसतं असं नाही। त्यामुळे त्या बिचाऱ्या वडिलांच्या भावना एक पिता म्हणून ज्या आहेत त्याचा जर संदर्भ येत असेल तर त्याच्यात ज्ञानी आम्ही नाही आहोत, त्याचे ज्ञानी त्या संबंधित यंत्रणांचे अधिकारी आहेत, ते बोललेत, ते आयुक्तामार्फत त्या यंत्रणे पुढे देणं आणि यंत्रणेचा चौकशी अहवाल आल्यावर तो या ठिकाणी गृह विभाग त्याच्यावर निर्णय घेईल। जर आपण काही केलंच नसेल तर चौकशीच करू नका, ते जुनच आहे ते आता घेऊच नका असं म्हणण्यात अर्थ नाही। दूध का दूध पाणी का पाणी
हे या सगळ्या प्रकरणांमधलं बाहेर येईल आणि हे सरकार जाणीवपूर्वक कुणालाही अन्याय कुणावरही करणार नाही, जाणीवपूर्वक कुणालाही बदनाम करायचा प्रयत्न हे सरकार करणार नाही. त्यामुळे निश्चितपणे अध्यक्ष महाराज या सगळ्या चौकशीनंतर सत्य परिस्थिती बाहेर येईल. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं देतोय. माझा ईश्वरप्पा पाटील एक